जितेंद्र सिंह यांचं IIT बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक. महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली. ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा. अशोकराव, इतक्या पैशाचं करता काय? भाकरच खाताना की नोटा खाता? मंत्री संजय शिरसाट यांचा अशोक चव्हाणांवर हल्ला बोल. मुस्लिम म्हणतात उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत, मात्र बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांची ठाकरेंनीच पाठराखण केली हे विसरू नका. इम्तियाज जलील यांचा निशाणा. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप. नाशिकच्या प्रचार सभेमध्ये पाणीपुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी. भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलं होतं, त्यामुळे दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नयेत. अजित पवारांना सणसणीत टोला. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्याकरता 10 दिवसांची मुदतवाढ. मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात भरावा लागणार मुद्रांक शुल्क. मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा भागात टँकरचा अपघात. महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प. टँकर हटवण्याचे काम सुरू. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात जिलेटिनच्या कांड्या. डिटोनेटर सापडल्यानं खळबळ. खडक फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांकडे सापडलं जिलेटिन. 2 मजुरांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना 5 मित्रांनी 21 वर्षाच्या मित्राला पेटवून दिलं. वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये झाला वाद. 5 आरोपींना अटक. मुंबई पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू. 8 दिवसांनंतर वाघाच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातली घटना. अपघातात एकाचा मृत्यू. बास्केटबॉल खेळताना गोलपोस्ट अंगावर पडला. खेळाडूचा झाला मृत्यू. हरियाणाच्या रोहतकमधली धक्कादायक घटना. बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रचार सभेत लाडक्या बहिणींचा उत्साह पाहायला मिळाला असं देखील शिंदे यांनी म्हटलं. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशिमच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. बाबरी मस्जिद पाडणाऱ्या शिवसैनिकांची पाठराखण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना विसरू नका असं म्हणत जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीतील गंभीर प्रकार शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणलाय. नांदेड महापालिकेच्या मतदार यादीत पश्चिम बंगालमध्ये 700 ते 800 मतदार असल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी नोंदवलाय. छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत असून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पक्षात मोजक्या लोकांना जवळ करत शिरसाट कार्यकर्त्यांना आणि मला डावलत असल्याचं जंजाळ म्हटले. पवनी नगर परिषद निवडणुकीमध्ये डॉक्टर विजया नंदुरकर यांना भाजपनं तिकीट देणार असल्याचं सांगत दुसऱ्याला तिकीट दिलं आणि यामुळे विजया नंदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावर घडी बांधली आहे. पवनी शहरात महायुतीच्या 3ही पक्षातच तिरंगी लढत पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी 4.5 लाख मतदार मतदान करणार आहेत. बार्शीमध्ये सर्वाधिक 1 लाख तर दुधनी नगर परिषदेमध्ये सर्वात कमी 10,000 मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका वादग्रस्त विधानानं राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत हौसराव मोरे यांनी प्रचार सभेमध्ये विधान परिषद सदस्यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे। 2 डिसेंबरपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि 17 नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली। भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित सभेत संजय शिरसाट यांनी जोरदार फटकेबाजी केली। शंकरराव म्हणाले होते, नांदेडचं लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू, नंतर अनेक वेळा नांदेडला आलो पण लंडन दिसलं नाही असा टोला शिरसाट यांनी लगावला। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या तक्रारी एकनाथ शिंदेंपुढे मांडल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची विनंती देखील केली। सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणारा आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग मी त्यावेळी योग्य होती आणि आता अयोग्य कशी, असा सवाल शिल्पा खोत यांनी विचारला। शिल्पा खोत आणि माझी यापुढची लढाई कोर्टात असेल असा पुनरुच्चार निलेश राणेंनी केला। मी शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी मला त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहीत नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावर अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय, असा पलटवार निलेश राणेंनी केला। धाराशिवमध्ये महायुती झाली नसली तरी भाजपला काहीच फरक पडत नाही असं आमदार राणा पाटील म्हटलेत। लोकांचा भाजपवर विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप घवघवीत यश मिळवणार असं राणा पाटील म्हटले। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपानं वातावरण तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व लोणावळ्याकरांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं वाघमारे म्हटले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेत। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केलाय। अमरावतीच्या धामणगाव नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे अडसड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। कामठी नगर परिषदेत काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठानं उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरलेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र हरवलाय। घटनेला 2 महिने होत आले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं पालिका प्रशासन नगरातील नळ, गटार आणि रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबत उदासीन असल्याची चर्चा होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतरही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन करण्यात येईल असा दमही आयुक्तांनी दिला आहे। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनानं देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय, तर त्यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळा देखील आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगरपरिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटके आणि वरोरा नगरपरिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। नगरपरिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं।
वरणगाव नगर परिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी तृप्ती महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं केलंय। अमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करता, गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका असं स्मिता वाघ म्हटलं। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलंय, त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल उपस्थित होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत मारहाणीचा निषेध करण्यात आला। मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या अपहरण प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले। गुंडशाहीचा निषेध करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला लोकशाही नको आहे असा हल्लाबोल केलाय। मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला। शिवशाही बस आणि सीएनजी गॅस भरण्यासाठी निघालेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली। अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले। पुण्यातील अनंत हॉटेलवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोयत्याचा धाक दाखवत डेक्कन परिसरात दरोडा टाकणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह 5 जणांना डेक्कन पोलिसांनी अद्दल घडवली। फलटणच्या बरडमध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला। अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हल्समधील 6 ते 7 जण जखमी झाले। कराड विटा मार्गावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय। अपघातात कारचा चक्काचूर झाला असून 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका सराफा दुकानदाराला महिलेनं बोलण्यात गुंतवत मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट केल्याचं दाखवून फसवणूक केली। या प्रकरणी सराफा दुकानदारानं चिखली पोलीस ठाण्यात फरियाद दिली आहे। पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड समीर शेख याला अटक करण्यात आली आहे। अटक करत पोलिसांनी गुन्हेगाराची धिंड काढली। अनेक लोकांना जमा करत वाढदिवस साजरा करणं आरोपीला भोवलं। जळगावच्या 40 गावात टवाळखोरांची पोलिसांनी धिंड काढली। कान पकडून जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला लावत कायदेशीर कारवाई करण्यात आली। नाशिकच्या भद्रकाली परिसरात कपडे खरेदीसाठी आलेल्या तिघांकडून दुकानदाराला मारहाण करण्यात आली। मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीला अटक करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या वादावरून झालेल्या मारहाण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे।